मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईसाठी रवाना झालेले मनोज जरांगे पाटील खरं तर काल रात्री मुक्कामी शिवनेरीला पोहोचणं अपेक्षित होतं, मात्र काही वेळापूर्वी ते शिवनेरीला पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर त्यांचे रस्त्यावरती सत्कार होत आहेत। आपण पाहिलं तर आता देखील ही वाहनांची रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेले पाहायला मिळत आहेत। खरं तर काल सकाळी 10 वाजताच्या दरम्यान त्यांचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला, मात्र जागोजागी त्यांचे मोठ्या प्रमाणावर सत्कार झाले। मग ते वडीगोद्री असेल, शहागड असेल, अनेक गावं आहेत, म्हणजे पैठण असेल, पुढे नगरमध्ये शेवगाव असेल आणि रात्री 11 वाजताच्या दरम्यान ते पोचले होते। ते अहिल्यानगरला, पुढे 1:45 वाजताच्या दरम्यान ते पारनेरला पोचले आणि अगदी काही वेळापूर्वी ते जुन्नरला पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर ते शिवनेरीच्या पायथ्याशी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांचा पुढचा प्रवास ते सुरू करतील। आज ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत, मात्र ते साधारणपणे किती वाजता मुंबईला जातील हे सांगणं कठीण आहे आणि आज किती वाजता पोहोचतील हे देखील सांगणं कठीण आहे। मात्र त्यांचा प्रवास सुरू आहे। आज सरकार त्यांच्याशी चर्चा करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र काल रात्री मुक्कामी पोहोचणारे जरांगे पाटील आज सकाळी शिवनेरीला पोहोचले आहेत। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, जुन्नर, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।